महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प आज पहिल्यांदा सादर करणार आहेत. कारण या अगोदर 11 वेळा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्या निधनानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. आत्ता सध्या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आहेत, पाथरी विधानसभेचे आमदार आहेत. ते राजेशजी, आज आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अजितदादाच्या नंतरचा हा अर्थसंकल्प आहे. कशा भावना आहेत तुमच्या? निश्चित मी सर्वप्रथम सर्व जनतेला या ठिकाणी संकष्ट चतुर्थीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज संकष्ट चतुर्थी आहे आणि सर्वप्रथम दिवसाची सुरुवात ही सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होऊन त्या ठिकाणी केलेली आहे. मी प्रार्थना केलेली आहे की निश्चित स्वरूपामध्ये आज जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो आपले सर्वांचे महाराष्ट्राचे आमचे नेते लोकनेते ज्यांनी आज 11व्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता आणि 12व्यांदा तो अर्थसंकल्प आज सादर करणार होते, परंतु दुर्दैवाने आज ते अकाली आपल्यातनं निघून गेलेले आहेत. आणि सभागृहात काम करत असताना खऱ्या अर्थानं फार मोठी पोकळी आम्हा सर्वांना त्या ठिकाणी जाणवत आहे. आणि सभागृहात सातत्यानं बसून राहणं, सर्वांना हसून खेळून राहणं ही दादांची शैली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आज दादा नसल्यामुळं खरं तर आमच्यासारख्या सर्वांना सभागृहात बसावंसुद्धा वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटी नियतीच्या पुढं काही चालत नाही आणि आपल्याला सातत्यानं चालावंच लागत आहे. म्हणून निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री महोदय आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आम्हा सर्वांना खात्री आहे की हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की दादांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. मुख्यमंत्र्यांनी आज तो अर्थसंकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादर करतील. सर्व स्तरातल्या जनतेला, शेतकरी असतील, सर्व क्षेत्रातील विविध ज्या काही योजना असतील त्याला मुख्यमंत्री महोदय चांगल्या पद्धतीनं न्याय देतील. विशेष करून आमच्या मराठवाड्याला, त्या ठिकाणी जो काही आमचा मराठवाडा विकासाच्या पासून दूर आहे, मागासलेला आहे, त्यामध्ये मराठवाड्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा न्याय देतील. आमच्या परभणी जिल्ह्यासुद्धा चांगल्या पद्धतीचा न्याय देतील ही अपेक्षा आजच्या निमित्ताने. आजच्या अर्थसंकल्पामधून, कारण आपण बोललात की एका मराठवाड्यातल्या पाथरीसारख्या विधानसभेचं आपण आज प्रतिनिधित्व करत असतात. मराठवाड्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत आणि आपण राष्ट्रवादीचे आमदार म्हणून आणि दादा या ठिकाणी जर अर्थसंकल्प सादर केला असता तर आपल्या काय भावना होत्या त्यावर? निश्चित स्वरूपामध्ये सातत्यानं दादांसोबत चर्चा करत असताना तुमच्या मतदारसंघाला न्याय देऊ, तुमच्या मतदारसंघाला विविध माध्यमातून सहकार्य करू. आणि खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये आज आपण सर्व जाणून आहेत की राज्याची परिस्थिती बिकट आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये दादांनी एक चांगल्या पद्धतीनं राज्य चालवण्याचा निर्णय घेतला होता आणि चांगल्या पद्धतीनं राज्य चालवलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि आज मुख्यमंत्री निश्चित स्वरूपामध्ये ज्या काही आम्हाला दादांकडनं अपेक्षा होत्या त्या मुख्यमंत्री महोदय निश्चित स्वरूपामध्ये त्या पूर्ण करतील, आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. पार्थ पवारांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा होत्या. दादाच्या निधनानंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणींना सुद्धा काही ठिकाणी उजळणी दिलेली आहे. त्या आठवणीसोबत आपण कुठं होतात का, किंवा काय नेमक्या आठवणीला उजळणी दिलेली होती? निश्चित स्वरूपामध्ये दादांनी सर्व क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अक्षरशः कालची परिस्थिती आम्ही स्वतः पाहिलेली आहे. एक विचित्र परिस्थिती होती. दादांच्या माघारी अशा पद्धतीची वेळ येईल हे आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये काल पार्थदादांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन भरलं. वहिनी त्या ठिकाणी होत्या, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सर्व वरिष्ठ आमचे नेते त्या ठिकाणी होते. तर निश्चित स्वरूपामध्ये फार मोठी उणीव दादा नसल्याची आम्हाला त्या ठिकाणी जाणवत होते. वहिनींनी नेमक्या कोणत्या आठवणी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या होत्या? कोणत्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी? आता दादांचं काम, दादांची शैली, काम करण्याची पद्धत, कशा पद्धतीनं सभागृहात काम करत होते, नेता निवडत असताना, कार्यकर्त्याला बळ देत असताना कशा पद्धतीनं दादांनी सहकार्य केलेलं आहे हे स्वतः वहिनींनी पाहिलेलं आहे. ह्या सर्व गोष्टीवर काल त्या ठिकाणी वहिनी सांगत होते, चर्चा करत होते. जे एकीकडे दादांच्या निधनाच्या नंतर रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विमानाच्या संदर्भामधले वारंवार अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबतची कशी भूमिका आहे? मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतोय की मी स्वतः उपस्थित होतो. आदरणीय वहिनी, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब
ही सर्व वरिष्ठ मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटली. त्यावेळी मी सुद्धा एका कामानिमित्त त्यांच्यासोबत होतो आणि त्या दिवशी ह्या पूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की निपक्षपातीपणाने आणि सर्व बाजू त्या ठिकाणी समोर घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. निश्चितच हे होते पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर. अजितदादांच्या निधनानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असताना अजितदादांनी ज्या मराठवाड्यांच्या विषयीच्या ज्या संकल्पना राबवलेल्या होत्या, मराठवाडा असेल का राज्यासंदर्भात, हा प्रत्येक गोष्टी ज्या आहेत यासुद्धा अर्थसंकल्पामध्ये येतील अशा भावना आता आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.